जय गजानन। विघ्नेशं पुष्टिकान्तं शिवसुतमनिशं भालचन्द्रं शिवायाः सूनुं स्वेच्छा प्रकाशं स्ववरबलवशात् स्वीकृतं बालवेशं वैशाखे पौर्णिमायां समुदित रवियुग प्रातरेव सुभक्त्याम् आविर्भूतं नमामि प्रमुदित मनसा पार्थिवी मूर्तितस्तम। जय गजानन। आज वैशाख शुद्ध पौर्णिमा, भगवान गणेशांच्या पुष्टिपती अवताराचा जन्मोत्सव आज आपण संपन्न करतो। या अवताराच्या ज्या विविध कथा गणेश पुराणामध्ये, मुद्गल पुराणामध्ये दिलेल्या आहेत, त्या कथा आज समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्या दृष्टीने पुष्टिपती चरित्र समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करू। अर्थात एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की पुराणांच्या ज्या कथा आहेत त्या समजून घेण्याच्या आधी पुराण कथा समजून घेण्याची एक पद्धती समजून घ्यावी लागते, कारण तरच त्या कथा आपल्याला व्यवस्थित समजू शकतात, कळू शकतात आणि त्याचा उपयोग होऊ शकतो। कोणती पद्धती आहे? मी आपल्याला सांगितलं तशा पद्धतीने पुराणामध्ये विविध प्रकारच्या कथा आहेत। मग आता जर विविध प्रकारच्या कथा असतील तर त्या कथांना समजून घेण्याच्या पद्धती सुद्धा विविध असतील, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। पुराणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथांमध्ये एक ठरलेल्या कथा असतात। सगळ्या 18ही पुराणांमध्ये, 18ही उपपुराणांमध्ये काही गोष्टी समान आहेत। कोणत्या? तर त्याचं उत्तर आपल्याला शास्त्रकारांनी देऊन ठेवलं। सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतरानीच वंशानुचरितम चैती पुराणम पंचलक्षणम। म्हणजे पुराणामध्ये सर्ग याचा अर्थ या सृष्टीच्या उत्पत्तीच्या कथा सांगितलेल्या असतात। प्रतिसर्ग या सृष्टीचं परत फिरणे, मूळ रूपाकडे जाणे याच्या कथा आपल्या समोर वर्णन केलेल्या असतात। वंश सांगितलेले असतात वेगवेगळे। भगवान ब्रह्मदेवांपासून महाराजा मनू आणि शतरूपा हे मानसपुत्र कसे झाले, त्याच्या आधी अनेक मानसपुत्र ऋषी कसे जन्माला आले, त्या सगळ्यांचा वंश पुढे कसा वाढत गेला याचं वर्णन असतं। वंश मन्वंतरांच वेगवेगळ्या प्रकारचे मन्वंतर कसे होतात, 14 मनू सांगितलेले आहेत। त्या 14 मनूंचा जो काळ त्याला मन्वंतर असं म्हणतात। असे 14 मनूंचे काळ वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले असतात, त्याचं वर्णन असतं। आणि वंशानुचरित सांगितलेलं असतं। त्या वंशात पुढे कोणकोणत्या प्रकारचे राजे झाले आणि त्यांनी कशा प्रकारचे कार्य केले अशा कथा पुराणांमध्ये असतात। आता या ज्या राजवंशाच्या कथा आहेत ना, हा भारताचा भारतीय पद्धतीने लिहिलेला इतिहास आहे, म्हणून तो इतिहास दृष्ट्या अभ्यासायचा। सर्ग म्हणजे सृष्टी निर्मितीच्या ज्या कथा आहेत त्या भूगोलशास्त्राच्या आधारे, खगोलशास्त्राच्या आधारे अभ्यासाव्या लागतात। पण म्हणून सगळ्याच कथा इतिहास किंवा खगोल भूगोलाच्या आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही। आणखीन वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत। ह्या ज्या आणखीन वेगळ्या प्रकारच्या ज्या मानसिक दृष्टीने अभ्यासायच्या कथा, मानसशास्त्रीय पद्धतीने अभ्यासायच्या कथा, आध्यात्मिक दृष्टीने अभ्यासायच्या कथा, या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजून घ्याव्या लागतील। काही कथा मानसशास्त्रीय अंतर्गत अशा पद्धतीचं जे चिंतन असतं, साधना ज्याला म्हणतो अंतर्गत साधना, त्या साधनेच्या दृष्टीने मांडलेल्या असतात, त्या तशाच समजून घ्याव्या लागतील। उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल मला नेमकं काय म्हणायचं आहे। श्री मुद्गल पुराण आपल्याला ऐकून माहिती आहे। मुद्गल पुराणामधल्या 9 खंडांमधल्या सुरुवातीच्या 8 खंडांमध्ये 8 विनायकांची चरित्र मांडलेली आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे 8 विनायक, वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण अशा 8 विनायकांचे चरित्र सांगितले। हे 8 विनायक प्रगट होण्याकरता कारणीभूत असलेला जो विषय, त्या विषयाकरता 8 राक्षसांचे चरित्र सांगितले आहेत। आता हे 8 राक्षस कोणते? नुसते नावं ऐका आपल्याला मजा लक्षात येईल। पहिल्या खंडात आहे मत्सरासुर, दुसऱ्यात मदासुर, तिसऱ्यात मोहासुर, चौथ्यात लोभासुर, पाचव्यात क्रोधासुर, कामासुर, ममासुर, अहंकारासुर। आता मला सांगा, हे सगळे 8 राक्षस जे वर्णन केले हे इतिहासात कुठे शोधाल? तुम्ही इतिहासाचे हजारो नाही लाखो पानं जरी शोधले तरी यातला एकही राक्षस इतिहासात भेटणार नाही। का? कारण इतिहासात सांगायचाच नाहीये।
इतिहास सांगण्याचे जे विषय आहेत ते सांगितले त्या पद्धतीने या कथा इतिहासात नाही शोधायच्या आहेत. मग हे 8 कुठे शोधायचे, त्याचं उत्तर इथेच सापडणार आहेत. इथे सापडणार आहेत, आपल्या देहात सापडणार आहेत. या अर्थाने माझ्या मनात हे 8 विकार आहेत. माझ्या बुद्धीवर पडलेल्या या 8 विकारांचा पगडा आहे. तो पगडा मला समजून घ्यावा लागेल. त्यातून बाहेर कसं पडायचं हे सांगण्याकरता साधकाच्या या साधन उपयुक्त अशा पद्धतीच्या कथा त्याच अंगाने समजून घ्याव्या लागतील. त्या इतिहासात शोधत फिरू नका. तशी ही कथा आहे आपल्या समोरची. या कथेची सुरुवात या पद्धतीने होते आणि म्हणून मुद्दाम हे विवेचन सगळं केलं. कथेची सुरुवात होते कधी काळी शकुनी नावाचा एक राक्षस झाला. आता पुन्हा तोच विषय जसा म्हटलं तसं की तुम्ही इतिहासात शकुनी शोधायला जाल तर आपल्याला फार फार तर महाभारतातला एक सापडेल. कारण महाभारत इतिहास आहे. रामायण महाभारत हे भारताचे इतिहासाच्या पद्धतीने अभ्यासता येतात. शकुनी आपल्याला तिथे सापडतो. पण केवळ तेवढाच शकुनी आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. एका नावाचे हजारो लोक आजही पृथ्वीवर असू शकतात. प्राचीन काळी होऊन गेले असतील तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे. शकुनी नावाचाच एक पूर्वीचा राक्षस आहे. का नाव सांगितलेलं, आता जे महत्वाचं चिंतन मला सांगायचंय त्याकडे वळतो की हे सगळे नावं ज्या प्रतिकात्मक पद्धतीने सांगितली असतात ते समजून घ्यायचं. आणि मग या सगळ्या कथा कुठे शोधायच्या, आता जसं सूत्र सांगितलं की मला माझ्याच देहात शोधायच्या आहेत. माझ्या देहात मला शकुनी शोधायचं आहे. माझ्या देहातच मला पुढची कथा, कारण तरच मला पुष्टीपतीची उपासना करता येईल आणि तरच मला पुष्टीपतीचा प्रसाद प्राप्त होईल. नुसत्या कथा ऐकून किंवा आरत्या अष्टक करून नाही. आरत्या अष्टक त्यासाठी साधन आहे. हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. शकुनी नावाचा राक्षस आहे. कशाला शकुनी म्हणतात, संस्कृत मध्ये एक नियम आहे, शब्दानाम धातूनाम अनेक अर्थाः. याचा अर्थ एकेका शब्दाचे एकेका धातूचे म्हणजे क्रियापदाचे अनेक अर्थ असतात. ते जसे जसे आपण समजून घेऊ तसा तसा त्यातला नेमका भाव लक्षात येईल. शकुनी हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. शकुनी हा शब्द गिधाड नावाच्या पक्षाकरता वापरला जातो. एक अर्थ शकुनी शब्दाचा अर्थ दुष्ट असा आहे. शकुनी शब्दाचा अर्थ एखादा क्रूर प्रकारचा वागणारा माणूस आहे. एखादा विक्षिप्त पद्धतीने वागणारा माणूस, वाईट चालीरीती असलेला माणूस, धृष्ट अशा प्रकारचा असणारा मनुष्य, असे वेगवेगळे अर्थ त्याचे दिलेले आहेत. आता आपल्याला लक्षात येऊ शकतं की महाभारतातल्या शकुनीला ते नाव का असेल, कारण ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत उच्छृंखल असणारा, चंचल असणारा, लंपट असणारा, वाईट पद्धतीने वागणारा, फसवणारा अशा अर्थाने शकुनी नाव आहे. आता असा होता त्याला राक्षस म्हणणं वेगळी गरजच काय आहे, तर असे असतात त्यालाच तर राक्षस म्हणतात. आपल्याला ती भूमिका पुराणकारांना सांगायची आहे आणि ते व्यवस्थित समजून घेतलं की मग आपल्याला कथेचा नेमका उपयोग होतो. असा शकुनी नावाचा अत्यंत भयानक राक्षस झाला. नाना प्रकारच्या वाईट कृती त्यांनी केल्या, पण जगदंबेची उपासना करत होता. तुम्ही म्हणाल हे काय विचित्र, त्याचं उत्तर बिलकुल विचित्र नाही. सगळ्या राक्षसांच्या बाबतीत आपल्याला हे पाहायला मिळतं. ते स्वतः श्रेष्ठ भक्त असतात, ते स्वतः श्रेष्ठ साधक असतात, उपासक असतात. या मार्गाने ते भगवंताची आराधना करतात. पंचईत फक्त 2 गोष्टीत आहे. पहिली महत्वाची गोष्ट, त्या भगवत कृपेनंतर जे फळं मिळतात त्या फळांनी उन्मत्त होऊन इतरांना त्रास देतात, हा एक विषय. आणि स्वतः उपासना करत असले तरी इतरांना करू देत नाहीत, हा दुसरा विषय. ह्या 2 राक्षसी प्रवृत्ती आहेत. मग सगळ्या राक्षसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रावण काय कमी मोठा भक्त होता का? प्रत्यक्ष भगवान शंकरांचं आत्मलिंग प्राप्त करावं इतकी श्रेष्ठ उपासना त्याची होती, पण ऋषीमुनींच्या उपासनेत विघ्न आणत होता. हा भाव आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि नंतर जेव्हा भगवंताच्या कृपेने सगळ्या सिद्धी मिळाल्या, शक्ती मिळाल्या, त्यावेळी त्या शक्ती इतरांना त्रास देण्यासाठीच वापरल्या. मग कुबेराची नगरी पळवण्यापासून, पुष्पक विमान पळवण्यापासून हा विषय आपल्याला समजून घेता येतो. तो विषय इथं समजून घ्यायचा आहे. हा शकुनी स्वतः जगदंबेचा उपासक आहे, पण त्या उपासनेचा उपयोग वाईट कार्याकरता करतोय. उपासना करत असताना पुढे संसार सुरू केला. संसारामध्ये याला एक पुत्ररत्न प्राप्त झालं आणि यांनी त्या पुत्ररत्नाचं जे नाव ठेवलंय त्याच्यात राक्षसी वृत्ती आपल्याला लक्षात येते. यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं दुर्मती.
केवढा भयानक शब्द आहे. दूर म्हणजे वाईट, मती म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी वाईटच असावी असं बापाला मुलाच्या जन्मासोबतच वाटतं. मला सांगा, पोरगा चांगला कसा होईल? साधा हिशोब समजून घेतला पाहिजे. आपल्याकडे मुलांची नावं ठेवत असताना भगवंताचे नावं ठेवण्याची पद्धत आहे, कुलदेवतांचे, कुलदेवींचे नावं, कन्या झाली तर तिला ठेवण्याची पद्धत आहे. कशा करता? त्या निमित्ताने त्या नामांचा उच्चार व्हावा, त्या निमित्ताने भगवंताचं चिंतन व्हावं. त्याला हाक मारण्याच्या निमित्ताने का होईना मुखातून गजानन, मयुरेश ह्या गोष्टी सहज निघाव्यात, ही भूमिका त्याच्या मागे आहे. ती भूमिका नसलेला राक्षस आहे. त्याने आपल्या मुलाचं नाव दुर्मती ठेवलं. दुर्मतीने सुद्धा भगवान शुक्राचार्यांना शरण गेला आणि शुक्राचार्यांना शरण जाऊन जगदंबेचाच मंत्र मिळवला. जगदंबेची अत्यंत श्रेष्ठ अशी उपासना केली आणि मग एक ठरलेली पद्धती पुराणकार सांगतात. सगळ्यांच्या समोर जेव्हा देवता वरदान देण्याकरता येतात तेव्हा राक्षसांचा पहिला वर ठरलेला असतो, मला मृत्यू नसावा. आणि देवता म्हणते असं नाही देता येत, कारण मृत्यू हा जगातला अनिवार्य विषय आहे. कसा पाहिजे ते फार तर माग. यांनी वरदान मागितलं, जगामध्ये ज्या 4 प्रकारचे जीव आहेत त्या 4 प्रकारच्या जीवांपैकी कोणाकडून माझा मृत्यू नसावा. ब्रह्मदेवानी निर्माण केलेल्या सृष्टीत 4च प्रकारचे जीव आहेत. अंडज, उद्भिज, स्वेदज आणि जरायुज असे 4 प्रकारचे जीव सांगितलेले आहेत. आता अडचण लक्षात घ्या, जे स्वतःला फार बौद्धिक श्रेष्ठ समजतात ना, त्यांची अडचण असते ही. त्यांना दिसणारं विश्वच संपूर्ण वाटतं, याच्या पलीकडे काही नाही, अशीच भूमिका असते. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या सृष्टीत या 4 प्रकारचे जीव असल्यामुळे याच 4 प्रकारात चैतन्य आहे, ही त्याची पक्की भूमिका आहे. म्हणून तो म्हणतो, या 4ही प्रकारच्या चैतन्याने मला कुठल्याही प्रकारचा धोका नसावा. आई जगदंबा म्हणते तथास्तु. याला वाटलं आता आपण अमर झालो, कारण 5व्या प्रकारचा चैतन्य काही असतं हेच याला माहित नाही. या हिशोबात हा अमरत्वाचा विषय येतो. आणि लक्षात घ्या, ज्या क्षणी माणसाच्या डोक्यात मृत्यूची भीती संपेल ना, त्याच्यातला राक्षस जागा होईल. तीच अवस्था इथे झालेली आहे. नाना प्रकारचे त्रास दिले. राक्षसांची वागणी कशी असते मुद्गल पुराणकार एका शब्दात एका ओळीत सांगतात, स्त्री मांस मदिरा सक्ता. राक्षस कशाला म्हणायचं ते या निमित्ताने समजून घेता येतं. स्त्री, मांस आणि मदिरा यांच्यातच ज्यांचा वेळ जातो, म्हणजे भोगातच वेळ जातो, व्यसनांमध्येच वेळ जातो, स्वतःच्या विनाशातच ज्यांचा वेळ जातो, राक्षस त्यांना म्हणत असतात. दुर्मती त्याच पद्धतीने गेला. नाना प्रकारचे अत्याचार केले, पृथ्वीवर केले. पुराणांच्या कथा आणखी मजेदार असतात. नागलोकांवर आक्रमण केलं, तिथे अत्याचार केले. स्वर्गावर आक्रमण केलं, तिथे अत्याचार केले. देवतांना स्वर्ग सोडून पळून जावं लागलं. देवतांना सोडून द्या, ईश्वर महेश्वरांना स्वर्ग आपले सोडून जावे लागले. हा कैलासावर जाऊन पोहोचला. महत्वाची गोष्ट ती सांगायची आहे. इथे भगवान शंकर निघून गेले अशी जी कथा येते ना, त्यात शंकरांचं महत्व कमी सांगणे भाव नाहीये. त्याचं जे स्वरूप सांगायचे ते समजून घ्या. आणि मग त्या निमित्ताने ज्या गोष्टी सांगायच्या पुराणकारांना त्या समजून घ्या. नाही तर या देवता काय अशाच असतात का? यांना कुठं पळून जायची वेळ येते का? किंवा ईश्वरांचं ठीक आहे, महेश्वरांना कुठं पळावं लागतं का? अशा प्रश्नांकरता नाहीयेत या कथा. त्या व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. हा राक्षस जेव्हा कैलासावर जाऊन पोहोचला, भगवान शंकर समोर बसलेले आहेत. ते न पाहता हा पार्वतीकडचे आसक्त झाला. राक्षस तिथं सांगायचा. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. म्हणून भगवान त्याच्या समोर गेल्यानंतर सुद्धा भोगातच ज्याचं लक्ष जातं, राक्षस त्याला म्हणतात. हे सांगण्याकरता कथा आहे. भगवान शंकरांनी कैलास सोडून दिला, गुप्त झाले, तर हा अंगावरच येऊन पोहोचलाय. याला वरदान आहेत. त्या वरदानाने हा आत्ता मरणार नाही. भगवान शंकर गुप्त होतात. हे सगळेजण देवता वनवासात प्रगट झाल्या. तिथे देवर्षी नारद आले असं वर्णन आहे. कारण कोणत्याही संकटातून मार्ग काढायचा तर श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. इथे नारद श्री गुरु स्वरूपात येतात. त्यांनी मार्ग दाखवला. मार्ग एकच असतो सगळ्यांनी दाखवलेला, उपासना. गणेश उपासना सांगितली. सगळ्या देवतांनी उपासना केली. चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून वैशाख शुद्ध पौर्णिमेपर्यंत भगवान शंकर आणि देवी पार्वती पार्थिव गणेश व्रत करते असं वर्णन आपल्या समोर आहे. आणि वैशाखी पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी त्या मूर्तीतूनच भगवान पुष्टिपती रूपामध्ये प्रगट झाले असं वर्णन आहे. भगवान शंकरांच्या आणि देवी पार्वतीच्या घरी झालेला हा अवतार. पुष्टिपती नाव का पडलं तेही मोठं समजून घेण्यासारखं आहे.
एक विषय आपण पाहिला इकडे की भगवान शंकरांच्या घरी प्रगट झाले, त्यांची योग माया भगवान विष्णूंच्या घरी प्रगट झाली असं वर्णन आहे. तिचं नाव पुष्टी असं त्यांनी ठेवलं. ही पुष्टी भगवंताला देण्यात आली म्हणून भगवंताला पुष्टीपती असं म्हटलं गेलं. आता हे सगळे रूपकात्मक अर्थ हेही आपल्याला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. कशाने पंचायतीत आले? शकुनी स्वरूपाने पंचायतीत आले. कशाने पंचायत आले? दुर्मतीनी पंचायत आले. कोण? मी स्वतःला लावून या कथा. मी जेव्हा शकुनी पद्धतीने वागतो, दुष्ट पद्धतीने, वाईट चालीरीतीने वागतो, तेव्हा माझी मती दुर्मती होत असते. हा भाव आपल्याला समजून घेण्याकरता कथा आहे. आता उपाय काय? आता विष्णू म्हणजे व्यापक व्हावं लागेल, कारण स्वार्थ असतो तेव्हा माणूस दुष्ट पद्धतीने वागतो. व्यापक म्हणजे विष्णू तत्वाचा विचार आला. त्या विष्णू तत्वानी, त्या व्यापक तत्वानी काय दिली? पुष्टी दिली. पुष्टी शब्दाचा अर्थच भक्ती आहे. ही दुर्मती माझी जी आहे नष्ट कशाने होईल? त्याचं उत्तर आहे भक्तीनी नष्ट होईल. माझ्यातल्या दुर्मतीला माझ्यातल्या भक्तीच्या द्वारे नष्ट करणे याला पुष्टीपती असं म्हणतात. तो तेवढाच भाग त्यातला आपल्याला कथेतला समजून घ्यायचा आहे आणि मग बाकीच्या कथा महत्व सांगण्यासाठी असतात. मग भगवान पुष्टीपतींच्या जीवनातल्या अनेक कथा सांगितल्या. शनीला कसा त्यांनी या सगळ्या शापातून त्याच्या मुक्त केला. कारण एक दिवस शनी महाराज जेव्हा हे पुष्टीपती लहान आहेत, सगळे देवता दर्शनाकरता आल्या, एकटे शनी महाराज नाही आले. स्वाभाविक पार्वतीला विचित्र वाटलं. पार्वतीने त्यांना बोलावून घेतलं. ते पाहायलाच तयार नाही मोरयाकडे. अरे म्हणे का पाहत नाही? म्हणे मला माझ्या पत्नीनी निशीनी शाप दिलेला आहे की तू ज्याच्याकडे पाहशील त्याचं मस्तक नष्ट होईल. भगवती पार्वती म्हणजे अरे काळजी करू नको, नियम सामान्यांना असतात, हे असामान्य तत्व प्रगट झालेलं आहे, मोरया प्रगट झालेला आहे, तू पहा. त्यांनी पाहिलं, पण पाहिल्या क्षणी मोरयाचं मस्तक गेलं. कशा करता? मोरयानंतर पुन्हा जेव्हा स्वमस्तकाने प्रगट होतात तेव्हा सांगतात अरे निशी तर माझीच भक्त आहे, तिलाही तर शक्ती मीच दिलेली आहे, तिचा शाप नष्ट कसा करणार? आता मी मर्यादित करतो. शनी महाराजांना मर्यादित शाप केला. ज्याच्याकडे तुम्ही आता रागाने पाहाल त्याचा फक्त विनाश होईल, प्रेमाने पाहणाऱ्यांचा नाही. किती मजेदार कथा असतात. भगवत पूजना आणि शनी इत्यादी त्रास होत नाही एवढा भाव त्यातून सांगायचा आहे. शनींनी जिथं उपासना केली ते क्षेत्र सध्या आपल्याला पैठणला गोदावरीच्या तीरावर पाहायला मिळू शकतं. भगवान पुष्टीपतींचे महान उपासक जे सांगितले त्यात आहेत महर्षी अगस्ती. जेव्हा समुद्र प्राशनाचा विषय आला त्यावेळी ब्रह्मदेवांनी दिलेल्या उपदेशानुसार त्यांनी पुष्टीपतीची उपासना केली. अशा कथा आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्या कथा आता सांगणं शक्य नाही एवढ्या मर्यादित वेळेत. या कथा आपल्याला वाचण्याची इच्छा व्हावी, त्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्याच्यामुळे कथा आपण पुराणातून वाचा. कशा वाचायच्या ती दृष्टी आपल्याला मात्र सांगतोय. भगवान पुष्टीपतींचे आणखीन एक अलौकिक उपासक आपल्याला जे सांगितले आहेत ते आहेत भगवान श्रीकृष्ण. म्हणून दोन चित्र आपल्या समोर, दोन विग्रह आपल्या समोर दिसत आहेत. हे दोन्ही विग्रह भगवान श्रीकृष्णांच्या पूजा स्थानावरचे विग्रह आहेत असं वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण पुष्टीपतींची उपासना करतात. आपण सत्यविनायकाची कथा पाहिली. सत्यविनायकाची कथा पाहत असताना तिथे भगवान पुष्टीपती स्वरूप त्यांचं पाहिलं. ते भगवान पुष्टीपतीचं स्वरूप भगवान श्रीकृष्णांसाठी उपास्य आहे असं गणपत्य संप्रदायाचं वर्णन आहे. हे दोन स्थान जे आपल्याला दिसत आहेत केव्हा निर्माण झाले? एक स्थान आहे दारव्हा नावाच्या क्षेत्रातलं. वस्त्र प्रावरण असलेली जी चित्र आपल्याला दिसतंय, डोक्यावर एक पगडी असल्यासारखी दिसतीये, ते चित्र आपल्याला दारव्हा क्षेत्राचं आहे. यवतमाळ जिल्ह्यातलं एक क्षेत्र आहे. केव्हा निर्माण झालं? जेव्हा अमरावतीवरून आई रुक्मिणीचं हरण केलं तेव्हा पाठलाग गुजरातकडे होणार, कारण द्वारकेवरून आले होते. पाठलाग होणार तिकडे म्हणून हे उलट्या बाजूला विदर्भात शिरले. जिथे पहिल्यांदा थांबले. आपल्याकडची पद्धत असते, नवीन विवाहित असणारी ती जोडी जेव्हा घरी येते तेव्हा लक्ष्मी पूजन करत असते, पण इथं उचलून आणली तीच लक्ष्मी होती. आता पूजन कोणाचं करायचं? त्या दोघांनी भगवान गणेशांचं पूजन केलं असं वर्णन आहे. ते स्थान सध्या दारव्हा नावाने प्रसिद्ध आहे. स्थान तेव्हा नगरी नव्हती, द्वारावती, कारण जिथे भगवान थांबले त्या जागेचं नाव द्वारावती, ते त्यांच्या नगरीचं नाव. त्या द्वारावतीचं गुजराती भाषेमध्ये द्वारका झालं, मराठी भाषेत दारव्हा झालं. रचना आपल्याला पाहायला मिळते. तिथं पहिलं स्थान आहे. आणि दुसरं आहे पुणे जिल्ह्यात सुपे नावाचं गाव. त्या सुपे नावाच्या गावाचं दुसरा विग्रह आपल्या समोर आहे. याचं वर्णन अर्ध्या स्वरूपात भागवतात येतं. कोणतं?
आपल्याला स्यमंतक म्हणण्याची कथा माहिती आहे. प्रसेनाला शोधत शोधत भगवान श्रीकृष्ण गेले. प्रसेन सापडला, त्याचा मृतदेह. तिथून पुढे सिंहाचा शोध घेतला. तिथून पुढे जांबुवंतापर्यंत पोहोचले. जांबुवंतासोबत युद्ध केलं. मग जांबुवती मिळाली, पुढे सत्यभामा मिळाली. या सगळ्या कथा आपल्याला भागवतात आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या, तिथे मोजक्या स्वरूपात काही गोष्टी सांगितलेल्या नसतात. का सांगितलेल्या नाहीत? कारण भागवत हे विष्णू प्रधान पुराण आहे. तिथे भगवान विष्णूंची कमतरता नाही दाखवायची आहे, पण न दाखवता दाखवली आहे. कोणती? वास्तविक त्यांना कुठेही शोधत जायची गरज नाही. नुसते डोळे मिटले तर जागेवर सगळं दिसत होतं. बरं, आपल्या दैवी शक्तीचा वापर करणे कृष्णांसाठी आश्चर्याचा विषय नव्हता, तो स्वाभाविक विषय होता. पण तरीही तसं झालेलं नाही. का झालेलं नाही त्याचं उत्तर आपल्याला मुद्गल पुराणात, गणेश पुराणात पाहायला मिळतं. भगवान श्रीकृष्णांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चंद्र दर्शन केलं. तो दोष त्यांना लागला, म्हणून त्यांचं अंतर्ज्ञान गेलं, म्हणून त्यांना सामान्य पद्धतीने शोधावं लागलं. हे त्यांना देवर्षी नारदांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी या सुपे नावाच्या गावात, म्हणजे आता त्याला गाव म्हणतात, तिथे येऊन भगवान गणेशांची उपासना केली. कारण गणेशांनी दिलेल्या शापामुळे तो आपल्या त्यांच्यावर प्रसंग आलेला आहे, म्हणून गणेश उपासना केली. आणि दुसरं स्थान निर्माण केलं, पुष्टीपती. भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू, ज्या पुष्टीपतीचे आराधक आहेत. विष्णू शब्दाचा अर्थ जो व्यापक सांगितला, तशी माझी बुद्धी म्हणजे पुष्टी व्यापक व्हावी, आणि त्या व्यापक झालेल्या बुद्धीने माझ्यातली दुर्मती नष्ट व्हावी, यासाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस आहे. त्यासाठी मोरयाला प्रार्थना करूया, त्याच्या चरणी शरण जाऊया. जय गजानन, जय पुष्टीपती.